श्री गणेशाला वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, भगवंत श्रीकृष्णांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते आणि विशेष आभार माधवदारांचे मानते की त्यांच्यामुळे माझा थोडासा अधिक अभ्यास झाला. नाहीतर अशा पद्धतीने मी स्वतः विचार केला नसता. आता शुद्धरगडीमध्ये शिबिर झाले, प्रत्येक वर्षी होतं मे महिन्यामध्ये. माझं बालपणच म्हणजे बालपणी माझ्या एवढी सगळी मुलं आजोळी जात असत. माझ्या आईवडिलांना मला कधी आजोळी पाठवलं नाही, ते मला शुद्धरगडीमध्ये शिबिरांना पाठवायचे आणि ती शिबिरं इतकी आवडायची. समर्थांचे विचार तेव्हा पण एवढे आवडायचे आणि असं वाटायचं की काय आपण परत देऊ शकतो समर्थांना. आपण समर्थांना काही देऊ शकत नाही एवढं माहिती होतं, पण असं तेव्हाच लहान असताना ठरवून टाकलं की आपण आपल्या आयुष्यातला काही वेळ तरी नक्की त्या कार्यासाठी देऊ शकतो. आणि तेव्हा जे ठरवलं होतं ते अजूनपर्यंत चालू आहे की प्रत्येक मे महिन्यामधला सुरुवातीचा जो आठवडा असतो तेव्हा ही बाल शिबिर आणि युवा शिबिर असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही 60 जवळजवळ आता यंदा 60 बाल होते. माधवदादा पण होते. माधवदादा युवांना बालांना सूर्यनमस्कार योगासनं शिकवण्यासाठी होते. ते त्यानिमित्ताने आम्ही एकत्र होतो शुद्धरगडीमध्ये आणि आमची ओळख झाली. शिबिर अतिशय उत्तम असतात आणि प्रत्येक वर्षी माधवदादांचं मला सुद्धा 2-3 वर्ष झाले येतात तिथे. आणि या शिबिराबद्दल त्यांनी सांगितलं होतं योग शिबिर आणि त्याच्यामध्ये भगवद्गीतेचा अभ्यास, भगवद्गीतेवरचं चिंतन किंवा भगवद्गीतेमधले विचार असा विषय इथे घेणार आहे हे कळलं. तर आता शिबिर खरं म्हणजे काल औपचारिक चालू झालेलं आहे आणि तसं बघितलं तर पहिलं हे सत्र आहे असं आपण म्हणूया, प्रवचन भगवद्गीतेवर असं आपण म्हणूया. म्हणून काल थोडंसं सार घेऊन झालेलं आहे भगवद्गीतेमधलं असं मला कळलेलं आहे. पण थोड्या अधिक पद्धतीने आपण सार घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. मला माईक 15 मिनिटं उशिरा दिलेला आहे म्हणून मी 15 मिनिटं उशिरा माझा विषय संपवणार आहे अशी मानसिकता सगळ्यांची तयार असेल. म्हणून पुढच्या सत्राला पुढच्या प्रवचनासाठी सगळ्यांनी वेळेवर येऊन बसायचं आहे. नाहीतर काय होतं, वक्ता सोडत नसतो माईक एकदा मिळाला की. कारण हे बघा एका तासामध्ये जो विचार मांडायचा असतो मुळात पाऊण तास बऱ्याचपैकी माझ्यासारखे नवीन बोलणारे जे असतात की नाही त्यांना काय बोलू आणि काय नको आणि मला किती येते असं दाखवायचं असतं. त्याच्यामुळे जवळजवळ पाऊण 1 तास प्रस्तावना करण्यातच जाते आणि मुख्य विषयाला हात लावायला वेळ लागतो. तर तसं न करता आपण फास्ट ट्रॅकवर जायचा प्रयत्न करूयाच, पण जो मुख्य चिंतन आपण करणार आहोत पुढच्या 1 तासामध्ये 9:15 ते 10:15 आपण मुख्य चिंतन करणार आहोत की भगवद्गीतेमधले अध्याय जे आहेत त्या अध्यायांची जी नावं आहेत. आपण सगळे भगवद्गीता अभ्यास करणारे आहोत. आपल्याला या सगळ्या भगवद्गीतेच्या अध्यायांची नावं माहिती आहेत. त्याच्या नावांमधून आपल्याला काय शिकता येतं आणि ती नावं जी आहेत भगवद्गीतेमधल्या अध्यायांची ती नावंच का आहेत बरं. म्हणजे पहिल्या अध्यायाला विषाद योगच का म्हणतात आणि विषादानंतर मग भगवंताने सांख्यच का सांगितलं. त्याला काही लॉजिक आहे की नाही की असा विषय जो आला आहे क्रोनॉलॉजिकली त्याला काही विचार आहे का की जस्ट बोलायला लागला भगवंत बोलायला लागले ते पण युद्धभूमीवर अचानकपणे प्रश्न विचारला अर्जुनाला असं नाही म्हटलं की अरे तुला आधी नाही का वाटलं प्रश्न मनात आलेला, तू आधी का विचारला नाहीस मला. ही काय विचारायची जागा आहे का, प्रश्न विचारायची जागा. आणि भगवंत इतके हुशार आहेत की त्याच्या मनात प्रश्न पडावा हे नियोजन भगवंताचं आहे. कसं बघा, आता अर्जुन जो आहे तो योद्धा आहे, तो लढवय्या आहे. त्याला धनुष्यबाण उचलून चालवायला काहीच अवघड नाही आहे आणि 18 अंशेणी सैन्य होतं समोर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मला माझा रथ जो आहे तो मधोमध जाऊन उभं कर असं जेव्हा अर्जुनाने सांगितलं तेव्हा भगवंताने काय केलं, भगवंताने एवढ्या 18 अंश
औक्षणी सैन्यापैकी कोणासमोर ग्रंथ उभा केला ज्याच्यावर त्याचं प्रेम होतं. द्रोणाचार्यांसमोर, कृपाचार्यांसमोर, भीष्माचार्यांसमोर, म्हणजे ते गांडीव गळावंच त्याच्या हातात ना. मुद्दाम भगवान आता तरी प्रश्न विचार, आतापर्यंत प्रश्न विचारला नाहीस ठीक आहे, आता तरी प्रश्न विचार. आणि भगवंताने अर्जुनाचं निमित्त करून खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना बोध दिलेला आहे. एवढी भगवद्गीता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकंदर आज समाजामध्ये जे दिसतंय की नाही, भगवद्गीतेच्या अभ्यासासंदर्भातला मत चाललंय आता विचार चाललाय की आपण फार पटकन उडी मारतो भगवद्गीतेचा अभ्यास करण्यासाठी. आणि आज उदंड वाङ्मय उपलब्ध आहे ते अभ्यास करण्यासाठी. उठल्या सुटल्या सगळेजण आजकाल त्याच्यावर भाष्य टीका निरूपण त्याच्यावर करतात. पण मुख्य भगवद्गीतेला जे सांगायचं आहे, मुख्य विचार तो ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे जे आहे हे भगवंताला मुख्य सांगायचं आहे. आणि आपण जेव्हा भगवद्गीतेकडे बघतो तेव्हा आपलं ते उद्दिष्ट असतं का, त्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून वेदांत शास्त्र, आता वेद म्हणजे काय, वेदांत म्हणजे काय, अशा खूप बारकाव्यांमध्ये आपण जाऊ शकत नाही एका तासात. पण वेद म्हणजे सगळं बोलणार आहे. कर्म पण बोलतात वेद, उपासना पण बोलतं आणि ज्ञान पण बोलतं. वेदांना 3च गोष्टी बोलता येतात, कर्म, उपासना, ज्ञान. 80% वेद कर्मबद्दल बोललेत. कर्म असं करा, कसं करा, कसं करू नका, असं करू नका, अहो मोठ्यांना सन्मान द्या, आदराने वागवा, चोरी करू नका, सगळं कर्माच्या संदर्भात आलं. 80% वेद बोलत आहेत. त्याच्यापुढे वेदांना काय बोलता आलं, 16% उपासना. आणि उपासना शब्द आला की उप अधिक आसन. आसन आपण सकाळपासून योगासनं घातलेली आहेत, आसन शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो. तर इथे शरीराचं आसन अपेक्षित नाही. कारण आता माझे श्रीगुरु जे आहेत ते मुरगुडमध्ये कोल्हापूरच्या पुढे बसले. तर मी सारखं सारखं माझं घर सोडून आसन, उप म्हणजे खालोखाल, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, खालोखाल. उप शब्दाचा अर्थ कळतो आपल्याला. तर उप आसन कोणाच्या तरी खालोखाल आसन करायचं. कोणाच्या तर उपासना शब्द आला समोर की कळलं पाहिजे ईश्वराच्या संदर्भात चाललं. ईश्वर, आता ईश्वर म्हणजे काय, पुढच्या वर्षी शिबिर ठेवा तेव्हा मला बोलवा बरं. कसं घेणार, एका सत्रामध्ये सगळ्या संकल्पना समजवणं शक्य नाही. ईश्वर जेवढा आपल्याला कळतं तेवढा ईश्वर मान्य ठीक. पण ईश्वर, उपासना शब्द म्हटलं की ईश्वर आला, ईश्वराच्या खालोखाल. मग ईश्वर म्हणजे काय, मग देव म्हणजे काय, मग देवता म्हणजे काय, मग किती देव आहेत, मग किती देवांच्या काय काय उपासना आहेत, त्यांचे काय काय मंत्र आहेत, हे सगळं 16% वेदांबद्दल चाललंय. 80% कर्म, 16% उपासना आणि 4% 100% पैकी उरलं किती, 4%. आणि 4% ज्ञान. आणि ज्ञान म्हणजे काय, आज सकाळी 2 योगासनांनी अधिक शिकले. घरी जाऊन स्वयंपाक करायला मी आज रेसिपी बघितली माझ्या मुलीसाठी. एखादी गोष्ट यूट्यूबवर शोधली, माझ्या ज्ञानात भर पडली. असं आपण जे लौकिक भाषेमध्ये वापरतो शब्द ज्ञान, ते म्हणजे वेदांमधलं ज्ञान का नाही. वेदांत शास्त्र असं म्हणतं पाहावे. समर्थांनी सोपं करून टाकलं, समर्थ रामदास स्वामी ते म्हणतात पाहावे आपणासी आपण या नावात ज्ञान. याच्यामध्ये 2 आपण आहेत. जीवाने स्वतःकडे पाहावं की मी माझं स्वतःचं स्वरूप काय आहे हे जेव्हा जाणून घेतो आपण, जीव ब्रह्म ऐक्य जेव्हा होतो त्याला म्हणायचं ज्ञान. बाकी सगळी लहान असल्यापासून मोठे होईपर्यंत आपण जे काही शिकतो जन्मल्यापासून त्याला म्हणायचं विद्या. खूप स्पेसिफिक टर्मिनॉलॉजी आहेत आपल्याकडे. ज्ञान हा शब्द इंटरचेंजेबल वापरला जातो बरं का, म्हणजे संदर्भ कॉन्टेक्स्ट बदलला की त्याचा अर्थ बदलतो. पण आता आपला जो विचार चाललाय भगवद्गीतेच्या संदर्भात त्याच्यामध्ये कर्म, उपासना, ज्ञान. भगवद्गीतेमध्ये पण तसं सगळं आलेलं आहे, कर्म, उपासना, ज्ञान. आणि मुख्य जे सांगायचं आहे भगवद्गीतेला ते आहे 4%. 4% मुख्य सांगायचं आहे. मग आपण सगळे जेव्हा भगवद्गीतेचा अभ्यास करतो किंवा जे काही म्हणायला शिकतो आहोत त्याच्यामधनं त्या 4%कडे आपले लक्ष आहे का हे सगळ्यांनी प्रत्येकाकडे स्वतः चाच करून पाहावं. जीव ब्रह्म ऐक्याकडे माझं लक्ष का, पाठांतराकडे लक्ष आहे, उच्चारांकडे लक्ष ते असावं बरं का, शुद्ध नसावं. पण तेच उद्दिष्ट नाही भगवद्गीतेचं. प्रस्थानत्रयी हे 4%लाच म्हणतात वेदांत, या 4%लाच म्हणतात उपनिषद.
बघा आपण भरपूर नवीन गोष्टी आता पाहिल्या बघा. वेद म्हणजे काय? वेद म्हणजे सगळं. आणि वेदांत खूप कौतुकाने नाव ठेवलं जातं लहान मुलांचं. कोणाचं नाव ठेवलं जातं वेद घरी आपल्या नातवंडांचं, कोणाचं नाव ठेवलं जातं वेदांत. मग आता वेद आणि वेदांतामधला फरक कळला नाही. वेद म्हणजे 100% सगळं आणि फक्त त्याच्यामधलं 4% जे असतं त्याच्यामध्ये जीव ब्रह्म सांगितलं जातं त्याला म्हणतात वेदांत. आता वेदांत शास्त्राचा अभ्यास जर करायचा असेल, बघा वेदांत शास्त्राचा अभ्यास हे वाक्य उच्चारण्यासाठी इतकी प्रस्तावना केलेली. 10 मिनिटं जे बोलले ते 80%, 16%, 4%. वेदांत शास्त्राचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल, मी ब्रह्मस्वरूपच आहे हे जाणण्याचा जर अभ्यास करायचा असेल तर शास्त्राने, वेदांत शास्त्राने एक पद्धतीची काही गरज नाही. आता तुमच्यामुळे खूप लक्ष सगळीकडे जाते लोकांचं, ठेवा नंतर बघूया. एक तर काय होतं, एखाद्या वक्त्याला फार लक्ष देऊन समोरच्याचं लक्ष वेधावं लागतं आणि असं काही झालं की झालं, आपलं सगळं लक्ष गेलं तिथे, काय अडत नाही त्याच्याशिवाय. ब्रह्मऐक्य जे आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता आपल्या सगळ्यांचा अत्यंतिक हिताचा प्रश्न येतो आता आपल्यासमोर येतो. विचार चालू होता की वेदांत शास्त्राचा अभ्यास जो करायचा आहे तो माझ्यासारखा मी मनाने करायचा असतो की शास्त्राने एक बैठक, एक पद्धती सांगून ठेवलेली आहे. आणि जी वेदांत शास्त्राने पद्धती सांगून ठेवलेली आहे त्याला म्हणतात प्रस्थानत्रयी. हे मिनिमम अपेक्षित आहे. जेव्हा आपण भगवद्गीतेच्या अभ्यासाकडे पाहतो आहे तेव्हा या गोष्टी माहिती हव्याच अशा त्या आहेत. बघा प्रस्थानत्रयी. प्रस्थानत्रयी म्हणजे काय? अभ्यास करण्याची पद्धती. सोपं. आता प्रस्थानत्रयी शब्दच किती छान आहे बघा. प्रस्थान अधिक त्रयी. प्रस्थान म्हणजे काय? आपण सगळ्यांनी आपल्या घरून इथपर्यंत प्रस्थान केलं की नाही, कुठून तरी कुठेतरी तरी जाणं, त्याला म्हणतात प्रस्थान. आणि त्रयी म्हणजे 3. तर आपण प्रत्येक जण खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचा प्रवास एकाच ठिकाणी चालला आहे आणि आपल्याला माहितीच नाहीये. मग तुम्ही म्हणा असं कसं? अहो तुम्ही मुलुंडला राहता, तुम्ही पुण्यात राहतो किंवा अजून काय, मी इथे राहते. किंवा आपल्या प्रत्येकाचं आयुष्य जे चाललेलं आहे ते ज्या दिशेने चाललेलं आहे, आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की दिशा वेगळी आहे. मला हे केलं की आनंद मिळणार आहे, मला काय करायचं पुढच्या काही, माझं काय उद्दिष्ट आहे आता की मला माझं शरीर सुदृढ ठेवायचं आहे, मला चांगलं मरण आलं पाहिजे, माझ्या नातवंडांचं चांगलं झालं पाहिजे. जे काही आपल्याला वाटतं ते, जे काही आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे ती, त्याचा विचार करा. तर गंमत म्हणजे जरी हे सगळं वेगळं वेगळं वाटलं तरी या सगळ्यामधनं अंती आपल्याला हवंय काय? आनंद. बरोबर? कुणाचा तरी प्रवास आनंदाच्या दिशेने चालला नाही असं आहे का? आता मला दुःखच हवं बुवा असं म्हणणारी फक्त कुंती होती. पण थोडासा विचार करा, कुंतीने मला आता फक्त तू दुःख दे बाबा भगवंता असं का म्हटलं? का म्हणलं? कारण ते म्हटल्यामुळे तिला स्मरण कोणाचं होणार होतं? भगवंताचं. आणि भगवंताचं स्मरण झालं की तिला काय होणार होता? आनंद. प्रत्येक गोष्ट आपण प्रत्येक जण जी करतो ना, म्हणून आपल्या प्रत्येकाची वाटचाल जी चालू आहे ती एकाच दिशेने चालू आहे आणि ते म्हणजे आनंद. आणि आपण जगात भंपक ज्या काही गोष्टी करत बसलो आहोत त्या सगळ्याच्या अंती तिथून आनंद मिळणार नाहीये असं वेदांत शास्त्राचं म्हणणं आहे. आनंद फक्त केवळ एकच गोष्टीमध्ये आहे, मी जीव नसून मी ब्रह्मस्वरूप जाणणं. या एकाच गोष्टीमध्ये आनंद आहे. त्याला म्हणतात परमार्थ. परम म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ. आणि अर्थ इकडच्या लोकांना आहे. अर्थ पेपरमध्ये अर्थवृत्तांत असतो की नाही? प्राप्तव्य. परम प्राप्तव्य असं जे करून घ्यायचं आहे ते केवळ एकच आहे. जीव म्हणून जन्माला आलायस रे बाबा तू, आता तू ब्रह्म आहेस हे जाणून घे. हे करण्यासाठी भगवद्गीता आहे. म्हणून भगवद्गीतेकडे जेव्हा आपण मुख फिरवतो तेव्हा मुख्य उद्दिष्ट हे असलं, पाठांतर, उच्चार हे सगळं असलं पाहिजे. पण हे उद्दिष्ट नसेल तर त्याच्यात भगवद्गीतेमधनं काहीच मिळालं नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून प्रस्थान करायचा. आणि प्रस्थान शब्दाचा 3 प्रस्थान करणं. आपण आनंदाकडे सगळं प्रस्थान करतोय. आनंद जर हवा आहे तर 3 पद्धतीने 3 ग्रंथांचा अभ्यास करा असं शास्त्राने म्हटलंय. शास्त्र म्हणजे वेदांत शास्त्र. वेद आणि वेदांत याच्यामधला अर्थ आता आपल्याला कळतो. पहिल्या क्रमांकावर मी वेदांत शास्त्राबद्दल बोलते आहे. पहिल्या क्रमांकावर वेदांताने उपनिषद ठेवलेली आहेत. अभ्यास करायचा, जीव ब्रह्म ऐक्य जाणून घ्यायचंय.
नाहीतर मग अडकलो आपण स्वतःला जीव समजून. मग माझ्या नातवंडांचं काहीतरी जर झालं, मागच्या महिन्यामध्ये माझ्या नंडेच्या मुलीचं लग्न झालं, तोपर्यंत तिला एवढं गेले 5-6 वर्ष तिचं लग्न होईपर्यंत आता मला बरं वाटेल. त्याच्यानंतर ती म्हणतात हिला मुली कधी होईल. याच्यामधनं काहीच निष्पन्न होणार नाहीये, कारण एका मागोमागे पुढे चालूच असते ती शृंखला. कारण आपण आनंदासाठी व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, घटना या गोष्टींवर अवलंबून असतो. आणि शास्त्र म्हणतं या कशामधूनच तुला आनंद मिळणार नाही, कारण तू स्वतःच आनंद स्वरूप आहेस, तुझं रूपच आनंद आहे. आणि त्यालाच मोक्ष असं म्हणतात. बघा, मोक्ष शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. माझं 2-3 महिन्यापूर्वी दादरला एक प्रवचन होतं. मला मैत्रीण खूप वर्षानंतर रस्त्यावर भेटली दादर स्टेशनवर. ती म्हटली इथे कुठे चाललीस. म्हटलं माझं एक प्रवचन आहे. ती म्हटली विषय काय. म्हटलं मोक्ष लक्षण. मग आम्ही 5-10 मिनिटं बोललो आणि आखरी निघताना ती म्हटली अगं तू मृत्यूबद्दल काय बोलणार होतीस. आपल्याला काय वाटतं मृत्यू म्हणजे मोक्ष. अजिबात नाही. एका देहातनं दुसऱ्या देहात गटांगळ्या खात बसतो आपण. पृथ्वी कधी निर्माण झाली आहे, सृष्टी कधी निर्माण झाली आहे, 4 युग. कलियुगामध्ये 5300 वर्ष झाली आतापर्यंत ॲज पर दासबोध. कधी उत्पन्न झाली पृथ्वी. कधी आपण सत्ययुग, काय सत्ययुग, मग त्रेतायुग, मग द्वापारयुग, मग आता कलियुग चाललंय. सृष्टी तेव्हा उत्पन्न झाली, म्हणजे जीव म्हणून मी तेव्हा उत्पन्न झाले आहे. मी 60 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी उत्पन्न नाही झाले. मी या देहात आता असे उत्पन्न झाले खरंय, पण मी एका देहात दुसऱ्या देहात गटांगळ्याच खातीये. कारण मला त्याच्यातच सुख वाटतं. माझी मुलं, माझं घर, माझी नातवंड, माझं बँक बॅलन्स, माझा देह. आणि परमार्थशास्त्र आधी म्हणतो देहाची काळजी घ्यायची का. आता आपण योगासनाच्या शिबिराला भेटलोय. देह सांभाळायचा आहे, पण देह सांभाळायचा का. मी ते स्वरूप आहे हे जाणण्यासाठी. आणि प्रस्थानत्रयींचा अभ्यास करायचा असेल तर पहिल्या क्रमांकावर उपनिषदाचा त्रयी म्हणजे 3 अशा पॅटर्नमध्ये नाही गेला तर तुम्हाला कळत नाही की तुम्ही कोण आहात. हे वेदांतशास्त्र म्हणतंय. पहिल्या क्रमांकावर उपनिषद, दुसऱ्या क्रमांकावर ब्रह्मसूत्र. काही पत्ता नसतो आपल्या उपनिषदांचा. अर्धा आयुष्य निघून चाललंय आपलं. काही संबंध नाही माझा आणि उपनिषदांचा. कसं होणार मग. उपनिषद, दुसरं ब्रह्मसूत्र. काय आहे ब्रह्मसूत्र. काही ओळखीत माहीत नसतं आपल्याला. आणि तिसऱ्या क्रमांकावर वेदांतशास्त्र म्हणताय बरं का. माझे विचार काही सांगत नाही व्यासपीठावर बसल्यावर. तिसऱ्या क्रमांकावर आहे भगवद्गीता. आणि किती पटकन उडी मारली आपण भगवद्गीतेकडे. हृदय तिष्ठती असं म्हटल्यानंतर भगवंताने भगवद्गीतेमध्ये हृदय शब्दाचा अर्थ नाही कळत. आणि भगवद्गीता आम्ही करतोय अभ्यास, आम्हाला पाठ आहे, त्याचा आपला अभिमान असतो. अर्थच ईश्वरच नाही कळला. जीव, जगत, ब्रह्म, ईश्वर याच्या संकल्पना जोपर्यंत आपल्या स्वच्छ नसतील, जोपर्यंत प्रकरण ग्रंथांकडे आपण जात नाही, तोपर्यंत हे फक्त शब्द आहेत. लहानपणापासून आपल्या कानावर पडलेले ते शब्द सगळे आणि कानावर पडून पडून गुळगुळीत झालेले ते. काही आपल्याला आता भगवद्गीतेचा अभ्यास करायचा, आपल्याला अर्थ समजत नाही. आपल्याला एक विमान असतं, विमान त्या आकाशातनं वर एकदम वर उडून जातं बघा. आणि आपण विमानात बसलो असू आणि खाली बरीच गावं गेलीत. समजा आपण वर गेलोय आणि त्या गावांमध्ये बरीच प्रेक्षणीय स्थळं आहेत. आपल्याला दिसतात का वरती. त्याचा आनंद घेता येतो का. भगवद्गीता वाचताना क्षणी आनंद घेता यावा अशा जागा आहेत. कारण त्या शब्दांचा अर्थ कळत नसल्यामुळे मला त्याचा काहीही आनंद उपभोगता येत नाही. म्हणून प्रस्थानत्रयींच्या तिसऱ्या क्रमांकावर भगवद्गीता आहे. जोपर्यंत आणि उपनिषद पण किती 118-20. पण आपल्यासाठी भगवान शंकराचार्यांनी सोपं केलं. दशोपनिषद ठेवली आहेत. अल्प आयुष्य आपलं, त्याच्यामध्ये काय काय करणार त्यांनी अभ्यास केला. या 10 उपनिषदांमध्ये जीव, ब्रह्म, ऐक्य सोप्या पद्धतीने समोर ठेवलंय. तेवढाच अभ्यास करा. शक्य आहे. ईशावास्य उपनिषद 18 मंत्र का नाही गेलो आतापर्यंत आपण तिथे. का नाही जावं. माझ्यासाठी आहे. म्हणून पहिल्या क्रमांकावर उपनिषद, दुसऱ्या क्रमांकावर ब्रह्मसूत्र 555 नाही जात खूप खोलात ब्रह्मसूत्र म्हणजे काय. पण मुद्दा इथे एवढा सांगायचा ते एवढं सगळं का बडबडले की तिसऱ्या क्रमांकावर भगवद्गीता आहे. जोपर्यंत आधीचं समजत नाही तोपर्यंत संपूर्ण आकलन होत नाही. हा मुद्दा ठसण्यासाठी एवढा वेळ घेतलेला आहे.
ते त्या भगवद्गीतेचे जे नावं आहेत, अध्यायांची नावं आहेत, त्याला धरून आपण अभ्यास करणार आहोत. तर पहिल्या अध्यायाचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक प्रत्येक अध्यायाचं नाव जे आहे त्याला योग असा शब्द जोडलाय बघा, बरोबर. आता विषाद योग, सांख्य योग, कर्म योग, किंवा काय ज्ञान संन्यास योग, कर्म योग, असे योग आहेत की नाही सगळे. तर योग शब्दाचा अर्थ, आता योग शिबिर चालू आहे आपलं, योग शब्दाचा अर्थ आपल्याला झाला असेल, कानावर पडला असेल, आपल्याला जो अर्थ कळतो तो आहे युज धातूवर्ण योग असा शब्द आलेला आहे. आणि युज म्हणजे जोडणं, जोडलं जाणं, भगवंताला जोडलं जाणं म्हणजे काय, भगवंताशी एकरूप होणं म्हणजे काय, मीच भगवंत आहे हे कळणं. किती त्याच्या जवळ जायचं, किती जायचं, किती जायचं, किती जायचं आहोत तेच व्हायचं, तो भगवंतच व्हायचं म्हणजे जोडलं जाणं. पण आपण असा विचार करणार आहोत, आपण एक पद्धती अभ्यास करायची आता निवडतो, पुढच्या जे काही चिंतन आपण करणार आहोत. तर योग शब्दाचा खरा अर्थ भगवद्गीतेचे अध्याय जे आहेत त्याला अनुसरून योग शब्दाचा अर्थ जो आहे तो आहे उपाय. उपाय, योग शब्दाचा अर्थ आहे उपाय. म्हणजे काय की भगवंताने किती अध्याय आहेत, 18 अध्याय. म्हणजे भगवंताने 18 उपाय दिले ज्याच्यामुळे तुम्ही भगवंताचे जीव ब्रह्म ऐक्य साधू शकता. 18 उपाय. म्हणून भगवद्गीतेकडे बघताना उद्दिष्ट खूप सरळ आहे. ब्रह्म ऐक्य, जीव ब्रह्म ऐक्य हे उद्दिष्ट आहे. आता बघा, पहिल्या अध्यायाचं नाव काय आहे, विषाद योग. आणि विषाद म्हणजे काय, त्याला दुःख झालं किंवा संभ्रम झाला, त्याला शोक झाला किंवा त्या अर्जुन अडचणीत पडला, पुढे काय करावं आहे त्याला कळलं नाही, हे सगळं विषाद शब्दाचा अर्थ आहे, बरोबर आहे. मग आपल्यासमोर असा प्रश्न उद्भवतो की विषाद हा जो अध्याय आपल्या समोर ठेवलाय किंवा शब्द ठेवलाय तो विषाद भगवंताशी एकरूप होण्यासाठी उपाय असू शकतो का. आपण सगळं प्रश्न विचारले, दुःख, शोक हा काय उपाय आहे भगवंताशी एकरूप होणं. तर उत्तर आहे असू शकतं का, उपाय असू शकतो का, तर उत्तर आहे हो. कारण भगवंतांनी विषाद योग आपल्या समोर सगळ्यात आधी ठेवला. त्याचं उत्तर असं आहे की ज्या पद्धती, बघा समर्थ रामदास स्वामीने दासबोधामध्ये तो सुंदर सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात, जो त्रिविध कामे पोळला, जो संसार दुःखे दुःखावला, तोच अधिकारी झाला परमार्थासी. सगळं छान चाललंय आयुष्य, माझं घर, माझी तब्येत, माझं बँक बॅलन्स, माझी सत्ता, म्हणजे काय मला विचारतायत सगळ्या समाजामध्ये, डुंकून तरी पाहू का आपण त्या भगवंताकडे. मला काय वाटतं, सगळं मीच करतो आहे. जोपर्यंत काही धक्का लागत नाही ना, योग खट्ट असं होत नाही, तोपर्यंत आपण विचार करत नाही. म्हणून समर्थ असं म्हणतात, जोपर्यंत काय देऊ की जो त्रिविध नामे पोळल, 3 नाम, आध्यात्मिक नाम आपल्याला दासबोध जर माहिती असेल तर, शरीराला काहीतरी होतंय, दुखतंय, फुगतंय, आध्यात्मिक, आधी भौतिक आजूबाजूच्या गोष्टींमुळे आणि आधी दैनिक प्रारब्धामुळे अशा काही गोष्टींना आपल्याला त्रास द्यायला लागतात. मग कळतं की माझ्या हातात सगळं नाहीये, माझ्यापेक्षा कोणतरी एक शक्ती मोठी आहे आणि ती काय आहे हा विचार करायला आपण भाग पडतो आणि तोच अधिकारी झाला. म्हणजे जर आपल्याला विषाद अर्जुनासारखा झाला तर उपाय भगवंताशी एकरूप होण्यासाठी उपाय आहे, बरं का. मग पुढचा अध्याय कुठला आहे, लगेच पुढचा अध्याय कुठला ठेवलाय, सांख्य. पहिला अध्याय 18 आपण बघणार होतं का, कसं होते बघूया. पण खूप इंटरेस्टिंग विषय की कशा पद्धतीने भगवंताने आपल्याला एक एक करून भगवंत पुढे घेऊन गेलेला आहे. अजून एक विचार, जेव्हा मी अभ्यासाला सुरुवात करते तेव्हा माझ्या मनात प्रश्नच खूप येतात. मला असा प्रश्न पडला होता, बघा तुमच्या मनात प्रश्न पडलाय का, हे 18 अध्याय जे आहेत ते आपण 18 उपाय असं म्हटलं की नाही. मग ते उपाय जे आहेत ते ती क्रमवारी आहे का, की आधी हेच झालं पाहिजे मग तेच झालं पाहिजे, म्हणजे आधी मग सांख्य विषाद झाला पाहिजे, मग सांख्य, मग नंतर कर्म, अशा ती क्रमवारी आहे का उपाय, की ते सगळे उपाय स्वतंत्र आहेत. म्हणजे एकच उपाय समोर ठेवला तर त्याच्यामधनं मोक्ष, आणि मोक्ष शब्दाचा अर्थ आनंद. मोक्ष म्हणजे बंधनातून सुटका. कशामधनं मोक्ष,
बंधन. आणि बंधन कुठलं? मी देह आहे, योगासनं करायची आहेत, पण त्याच्यामध्ये देहबुद्धी वाढते का, इथे जरा लक्ष द्यायचं बरं का. हो, अलर्ट आपल्याला ठिकठिकाणी अलर्ट केले संतांनी. बघा, मी देह असं मला वाटतं की नाही, मी देह प्रत्येकाला वाटतं की नाही मी म्हणजे देह. कोणाला तरी अनुभव आहे का मी देह, मी जन्मल्यापासून मरेपर्यंत आणि सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मी म्हणजे देह. मी माझ्या मरणाबद्दल बोलते, कारण मी मरणाबद्दल वगैरे बोलले का मरणाबद्दल लोकांना आवडत नाही, तयारीच नसते मरण्याची. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये मृत्यू दिनू पण लिहून ठेवलंय. करा तयारी, तिथून इथे आलो तर बॅग भरून आलो, सगळं सोडून जायचंय, तयारी करायला नको. जेव्हा मी मरते तेव्हा माझा देह समोर पडलेला असतो की नाही. देह आहे की नाही माझ्यासमोर. बघा, प्रत्येकाला पडण्यासारखं देह पडलाय. आणि आयुष्यभर मी काय म्हटलं होतं की मी म्हणजे देह, आणि देह आहे ना समोर. आणि लोक म्हणतात ही गेली आहे की देहरूपाने. मग गेली का म्हटलं, एका छोट्या गोष्टीवरून समजू शकतो की मी म्हणजे देह नाही, पण मला अनुभव नाही या गोष्टीचा. तर हे सगळे उपाय जे आहेत ते स्वतंत्र उपाय आहे की एक एक उपाय आहे, असा आपला विचार चालू होता. बघा, थोडासा आपण पॅटर्न असा विचार करूया की दासबोध ज्यांनी बघितलाय किंवा भागवत जे आहे त्याच्यामध्ये पण नवविध भक्ती आलेली आहे. नवभक्ती, मग त्याच्यामध्ये श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण असे पायऱ्या आहेत. मग तेव्हा परत तो विचार येतो की या सगळ्या पायऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये क्रमवारी आहे की या स्वतंत्र पण आहेत. जसं 18 अध्याय जे आहेत ते 18 क्रमवारी की स्वतंत्र आहे की नाही. प्रश्न टाकायचे, प्रश्न पडले की उत्तर मिळतात. शास्त्र असं म्हणतं की तो जर का आपल्याला उपाय किंवा तो विचार किंवा तो प्रश्न आपल्यासमोर जर त्या पद्धतीने उभा राहिला, जसं अर्जुनासमोर तसा विषाद होता, तसा विषाद जर आपल्याला झाला तर फक्त विषादाचा योग केला आपण, विषाद योग, मग आपण मुक्तीकडे जाऊ शकतो, मोक्षाकडे जाऊ शकतो. आणि तसंच भक्ती, नवविध भक्तींचं पण आहे. सामान्यांसाठी ती क्रमवारी आहे आपल्यासाठी की आधी श्रवण तर करा, श्रवण, कीर्तन, विष्णू. श्रवणच नाही केलं की जीव आणि ब्रह्म एक आहे तर काय होणार. ऐकलंच नाही कधी कानांनी, होणार कसं. म्हणून श्रवण, जे श्रवण केलंय त्याच्याबद्दल बोला. कीर्तन म्हणजे बोलणं. आपल्याला काय म्हणतात, कीर्तन म्हणजे फेटा मांडणं, टाळ वगैरे. कीर्तन म्हणजे कीर्ती गाणं. आपल्या सगळ्यांना कीर्ती गाता येते, फक्त इतकंच की भगवंताची न गाता स्वतःची गाता येते. मी कसं आतापर्यंत एवढं केलेलं आहे, स्वतःची कीर्ती गात बसलो की त्याला म्हणायचं प्रपंच, आणि तेच भगवंताची कीर्ती गायली की त्याला म्हणायचं परमार्थ, त्याला म्हणायची भक्ती. इतकं ते सोपं आहे. जे ऐकलंय त्याच्याबद्दल बोला 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 बोला, म्हणजेच नामस्मरण, स्मरण 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 राहणार. म्हणून सामान्यांसाठी ते जे आहे ते क्रमवारी आहे. पण एखादा जो श्रेष्ठ असतो तो एकाच, आता जे काय करेल, श्रवण परीक्षितीने केलं, भागवत ऐकलं का कोणी, फक्त एका भक्तिमधनं मोक्षापर्यंत पोहोचला. तसंच प्रत्येकाचे आपल्या आचार्य आहे. श्रवण परीक्षिती आहे, कीर्ती कोणी केली, कीर्तने नारदासारखी. मग नारदासारखं जर कीर्तन केलं तर एकाच भक्तिमधनं मोक्ष. तसंच उत्तर या 18 अध्यायाचं आहे की तो एकच उपाय जर आपण समोर ठेवला आणि अधिकार असेल तर आपण मोक्षापर्यंत जाऊ शकतो. पण सामान्यांसाठी क्रमवारी. मुद्दा कळला, पुढे जाऊया. आता आपण पहिलं बघितलं, सांख्य योग आपण बघितलं की त्याला ते दुःख झालं, आणि दुःख जर अर्जुनासारखं झालं आणि मग त्याचा आपण योग करून घेऊ शकतो, भगवंताशी एकरूप होऊ शकतो. मग त्याच्या पुढे काय विचार केला, पुढचा अध्यायाचं नाव काय आहे, सांख्य. तसं अख्य फार खोलात जाऊ शकणार नाही, पण संपूर्णपणे वेदांत, पूर्ण. आता वेद आणि वेदांत शब्दाचा अर्थ कळतोय असं म्हणते परत मी. वेदांत तत्वज्ञान दुसऱ्या अध्यायामध्ये आलेलं आहे. अख्य संपूर्ण एक समस्थितीवर येणं, हे जे काय असतं हे सगळं म्हणजे भगवंताला अर्जुनाला जे काही शिकवायचं आहे ते त्यांनी दुसऱ्या अध्यायामध्ये शिकून तो मोकळं झालाय. म्हणजे खरं म्हणजे भगवद्गीता जी आहे ती दुसऱ्या अध्यायामध्ये संपली पाहिजे. तत्वज्ञान शिकवून झालेलं आहे, फिनिश्ड. मग आपल्यासारख्या सामान्यांना असं वाटतं की इतकं गहन तत्वज्ञान
बाराव्याच्या अध्यायामध्ये का सांगितलं? म्हणजे बघा, जे बाळ असतं की बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला आपण लगेच पंचपक्वानाचं जेवण देतो का हो? मग आपण त्याला काऊ चिंचे घासमध्ये आधी ते खिमटी, आधी फक्त दूध, मग खिमटी, मग थोडंसं करून आई वरवायला सुरू करते ते बाळाला, हो की नाही? मग हळूहळू तो खायला लागतो सगळं. पंचपक्वानांचं ताट लगेच देत नाही. मग आपण असा विचार करूया की भगवंताने सांख्य तत्वज्ञान इतकं भारी, पचायला जड असं तत्वज्ञान त्याला दुसऱ्या अध्यायातच का दिलं? जे काही सांगायचं होतं ते सगळं सांगून झालेलं आहे खरं म्हणजे दुसरा अध्याय. मग त्यासाठी विचार असा आहे की बघा, आपल्या घरी जर एक 2-4-5 वर्षांचं मूल असेल आणि त्याला 104 ताप आला, येतो की नाही? लहान मुलांना खूप येतो, आपल्याला 100-102 पर्यंत येत असतो, पण लहान मुलांना खूप चढतो ताप. आपल्या सगळ्यांना हा अनुभव आहे, 104-105 असा ताप चढतो. मग तो ताप चढल्यानंतर आई थोडंसं साधं औषध देते का मुलाला? तर आधी स्ट्रॉंग औषध दिलेलं असतं की उतरू देच, आधी तो ताप उतरवायचा आणि मग त्याच्या तब्येत सुधारण्यासाठी हळूहळू त्याला खाऊ पिऊ घालायचं, बरोबर? तसं भगवंताने केलेलं. त्याला जो विषाद झाला होता त्या शोकामधून बाहेर काढणं भगवंताला गरजेचं वाटलं, म्हणून त्याला डायरेक्टली सांख्य तत्वज्ञान दिलेलं आहे. आणि ते सांख्य तत्वज्ञान पचनी पडण्यासाठी पुढचे जे सगळे अध्याय आलेले आहेत ते सगळे एक एक करून आले क्रमवारी पुढचे. म्हणून सांख्य आपल्याला कळलं. त्याच्या पुढचा आपल्या सगळ्यांना लाडका अध्याय तिसरा आपल्या सगळ्यांचा कर्म. तर वेदांत शास्त्राचं जे म्हणणं आहे ते अधोरेखित अंडरलाईन करून समोर ठेवते आहे. कर्मामुळे मोक्ष मिळत नाही. परत एकदा सांगते, खूप महत्वाचं वाक्य आहे, कारण आपल्याला सतत काहीतरी करावं वाटतं, हे करूया आणि चांगलं काहीतरी म्हणजे चांगलं करावं वाटतं. कितीही चांगलं काम केलं, कितीही समाजसेवा केली, कितीही भगवंताचं नाव घेतलं, काहीतरी केलं ना, काहीतरी केलं. शास्त्र असं म्हणतं की कर्माने मुक्ती मिळत नाही. कर्मामुळे जर चांगलं काम केलं तर चांगला जन्म घ्या आणि वाईट काम केलं तर वाईट जन्म घ्या, इतकंच. आणि चांगलं काम करून समजा स्वर्गाची अपेक्षा केली आणि ते आपण स्वर्ग लोकात जाऊन बसलो तर शास्त्र असं म्हणतं की क्षीणे पुण्य मर्त्य लोक विषंती. पुण्याचं क्षीण झालं की या परत्याच लोकांवर जन्माला या. म्हणून कर्म सोडा असं भगवंताने सांगितलं नाहीये. कर्म कसं करायचं हा विचार तिथे. कर्म करायचं बघा, मला फार कौतुक वाटतं ते तो तवा मिळतो बघा बाजारात, ते ज्यांनी ते तवा काढलेला आहे त्या कंपनीचं मला फार कौतुक वाटतं. त्या कंपनीने तव्याचं नाव ठेवलं निर्लेप. आहे की नाही? आपल्या सगळ्या बायकांना अनुभव आहे. निर्लेपच्या तव्यावर आपण जर डोसा काढला तर तो चिकटतो का? त्याला सुटतो. तसं कर्म करायचंच आहे आपण, पण अशा पद्धतीने कर्म करायचं आहे की ते आपल्याला आतमध्ये चिकटलं नाही पाहिजे. मग ते कसं करायचं हे सगळं तत्वज्ञान. मुळात कर्म म्हणजेच काय, कर्माचं स्वरूप काय, हे सगळं जे आहे ते तिसऱ्या अध्यायामध्ये. आणि अगदी विशेष करून मला असं वाटतं भगवद्गीतेचा अभ्यास करताना आपण ज्ञानेश्वरीकडे जावं. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी इतकी सुंदर सुंदर रूपं देऊन तो विषय आपल्याला समजवलेला आहे. कारण ज्ञानेश्वरी ही संपूर्णपणे भगवद्गीतेवर आधारित आहे. म्हणून भगवंताचे विचार करण्यासाठी बघा, भाष्य बघा, एक तर मुळात मूळ ग्रंथ, मग मूळ ग्रंथावर भाष्य, भाष्यावर टीका, टीकावर निरूपण, हे एका खालोखाल एक आणि प्रत्येकाचे अर्थ वेगळे. फार खोलात जात नाहीये, पण आपण ज्ञानेश्वरीला टीका म्हणतो. मग ती टीका जोपर्यंत आपण वाचा, पण आणि ती टीका पण आपल्याला कळत नाही, कारण ती प्राकृत भाषा तेव्हाची आहे, ते आता आपल्याला कळत नाही. मग कोणीतरी त्याचं भाषांतर केलेलं पाहिजे आपल्यासाठी. भाषांतर पण नाही, त्याचा अर्थ फक्त भाषांतर पुरत नाही आपल्याला. मग त्याच्यावर कोणी विवेचन केलेलं आहे ना? आमच्याकडे आहे नंदरकर महाराजांचं की जे होऊन गेले ते उत्तम ज्ञानेश्वरी आपल्याला उपलब्ध आहे. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा बघतो तेव्हा कुठेतरी तरी आपल्याला थोडंसं भगवद्गीतेमधला विचार कळल्यासारखं होतो. कर्म हे तिसरा आहे. आणि त्याच्या पुढे कुठला आहे? तो चौथा जो आहे तो ज्ञान कर्म संन्यास योग, असं चौथ्या अध्यायाचं नाव आहे. तर ज्ञान कर्म संन्यास योग मध्ये भगवंताने काय सांगितलं अर्जुनाला की कर्माचं स्वरूप तुला कळलं, कारण कर्मामधनं मोक्ष मिळणार नाहीये, म्हणून तू त्याचं ज्ञान करून घे. आणि ज्ञान असं तुम्हाला प्रत्येकाच्या पाठी योग लावलाय बघा. म्हणजे जर ज्ञान झाल्यानंतर जर तू कर्म केलंस तर त्याचा तुला लेप लागणार नाही आणि योग भगवंताशी ऐक्य साधणं
अध्याय जो आहे तो आहे ज्ञान कर्म संन्यास योग, आणि 5वा जो आहे तो आहे कर्म संन्यास योग. म्हणजे आधीचे 2 अध्याय जे आहेत, 3रा आणि 4था, या 3ऱ्या आणि 4थाचा संपूर्णपणे सार जे आहे ते आहे या 5व्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योगामध्ये आलेला आहे. 6वा कुठला आहे तो मला बहुतेक तुम्हाला सांगायची गरज नाहीये. 6वा त्याचं नाव आहे आत्म संयम योग. आपलं पुढचं सत्र जे असणार आहे ते माझ्या आई घेणार आहे लागोपाठ 2 न कंटाळता ऐकायचंय पुढे. आत्मसंयम आणि बहुतेक 9वा घेणार असेल राजविद्या राजगुरु योग. त्याच्यावर आपल्याला 2 चिंतन पुढे ऐकायचे. आत्मसंयम योग 6वं आहे आणि ते बहुतेक करून आपल्याला खूप जास्त आवडतं बरं का. 6वा विशेष करून पहिल्यांदा जे ज्ञानेश्वरीकडे जातात आणि जे भगवद्गीतेकडे जातात ते थोड्याफार पद्धतीने या 6व्या अध्यायामध्ये अडकतातच होते. अँटीना खूप जागरूक ठेवायचे असतात आपल्याला. आपण जेव्हा अभ्यास करतो कारण योग मार्ग किंवा ती चक्र किंवा योग मार्ग योगासनांबद्दल बोलत नाही का कमी, तर कृपया करून तुम्ही चुकीच्या पद्धतीने हा अर्थ घेऊ नका. योगासन आपल्याला करायचीच आहेत, आपल्याला आपलं जे शरीर जे आहे ते सुदृढ ठेवायचंच आहे. पण योग मार्ग असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा भगवंताशी एकरूप होण्याबद्दलचा जो मार्ग चालला आहे त्याच्याबद्दल आता विचार चाललेला आहे. आणि तो मार्ग जो आहे त्याबद्दल स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी, कारण इतकं अट्रॅक्टिव्ह सगळं वाटतं की नाही, आपण विशेष करून जेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो तेव्हा ते सगळ्यामध्ये आपल्याला नवीन माहिती मिळत जाते आणि त्या माहितीमुळे आपण अडकतो, माहितीमध्ये आपण अडकतो. पण स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायाबद्दल या योगबद्दल असं म्हटलेलं आहे की भरताराविणे करावा तो हा योग. भरतारा म्हणजे नवरा. आपल्याकडे सती करण्याची पद्धती पूर्वी होती बघा, योग्य अयोग्य त्याच्याबद्दल आपला विचार चालू नाहीये. लगेच आपले विचार तिकडे धावायला लागतात. आपण एक वेगळा विचार घेतो आहोत की आपल्याकडे सती जात असत पूर्वी स्त्रिया, आणि तुम्ही विचार करा पत्नी तर गेलेला आहे आणि पत्नी जिवंत आहे, तिचा देह सुदृढ आहे, तिला काही झालेलं नाहीये आणि जागृत अवस्था आहे. आणि असं सगळं असताना जाऊन त्या आगीत बसणं सोपं आहे का? म्हणजे तिला काय दाह होत असेल तिच्या शरीराला त्याचा विचार करायचा आहे. पण तिच्या मनाला हे माहिती होतं की जर मी तसं केलं तर मला पुढची गती चांगली मिळणार, म्हणजे मोक्षाच्या जवळ ती जाणतीची सोय करून ठेवली. कुणावरही कधीही आपल्या वेदांनी अन्याय केला नाही. वेद निर्दोष आहेत, वेद अपौरुषेय आहेत. आपल्याला झेपत नाही म्हणजे तो योग्य विचार नाही असं नाहीये. आपण मूळ विचारापासून किती हल्लेलो आहोत हे आपल्याला कळतं. जर आपल्याला त्याच्यामधले विचार कळले नाही तर, झेपले नाही तर आपले विचार हल्ले तिथून. आणि आता कलियुगासाठी ते नाहीच आहे. पण आपल्याकडे ती पद्धती होती तर त्या स्त्रीला किती त्रास होणार, किती दाग होणार याचा आपण आता विचार करू शकतो. आणि इकडे असं ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतायत की आता कलियुगामध्ये जर योग मार्ग आपण अवलंबला भगवंताशी एकरूप होण्यासाठी, तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की भरताराविणे करावा तो हा योग. म्हणजे भरता तिचा गेलेलाच नाहीये, तिचा नवरा गेलाच नाहीये आणि ही स्वतःच्या इच्छेने त्या जळत्या आगीमध्ये स्वतः जाऊन बसली आहे. तर काय निष्पन्न होणार होती तिला काय मिळणार? पुढची गती मिळणार? काय मनाला समाधान? काहीच नाही, फक्त जळलं शरीर. तसं जर आपण कलियुगामध्ये हा 6वा अध्यायामध्ये जे काही ते खरंच नाही असं नाहीये, ते आधीच्या युगांसाठी योग्य होता तो विचार. पण भरताराविणे करावा तो हा योग असं माऊलींनी त्या अध्यायाबद्दल सांगितलेलं आहे. म्हणून ते वाचावं. आणि जर वाटलं नाही वाचायचं नाही तर जाऊही नाही. 6व्या अध्यायाकडे नाही गेलं तरी चालतं. त्याच्या पुढचा जो आहे 7वा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. बघा ज्ञान असा शब्द मगाशी जो उल्लेख केला की ज्ञान हा शब्द जो आहे तो आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरत असतो. आपल्याला कॉन्टेक्स्ट काय आहे, काय विचार पुढे ठेवायचा आहे, संदर्भ काय आहे, त्या दृष्टीने आपण ज्ञान शब्दाचा अर्थ वापरतो. तर आता हा ज्ञान विज्ञान योगमध्ये ज्ञान शब्दाचा अर्थ आहे परोक्ष ज्ञान. पंचदेवीने असे सगळे शब्द आले की परोक्ष अपरोक्ष बघा. आणि आपण जेव्हा वेदांत शास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा ते शब्द काही असतात ते त्याचा अर्थ संपूर्णपणे विपरीत असतो. जेव्हा आपण लौकिकात त्या शब्दांचा वापर करतो व्यवहारामध्ये जे आपण शब्द वापरतो कधी कधी त्याचा अर्थ संपूर्णपणे विपरीत असतो जेव्हा आपण वेदांत शास्त्राचा अभ्यास करतो. म्हणून त्या शब्दांच्या अर्थाचे संस्कार आपल्या कानावर आपण करून घ्यावे लागतात.
बघा, अपरोक्ष असा शब्द हा जो आपण व्यवहारात वापरतो, तो अर्थ आपण काय समजतो की माझ्या अपरोक्ष एखादी गोष्ट तू करू नकोस. म्हणजे काय, मी तिकडे प्रत्यक्ष नसताना, असा अर्थ आहे की नाही. पण जेव्हा वेदांत शास्त्राचा अभ्यास करतो त्याचा अर्थ अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. म्हणून सगळा खटाटोप जो आपण आता मांडलेला आहे, हा सगळा अभ्यासाचा, वेदांत शास्त्राचा, कुठल्याही ग्रंथामध्ये तुम्ही जा, दासबोध म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, भगवद्गीता म्हणा, नामदेव गाथा म्हणा, तुकाराम गाथा म्हणा, किंवा आपली उपनिषद, शंकराचार्यांनी मांडलेलं सगळं तत्वज्ञान, या सगळ्याचं उद्दिष्ट खरं म्हणजे एकच आहे, ते म्हणजे अपरोक्ष अनुभव. मीच ब्रह्म आहे, जीवच ब्रह्म आहे, त्याच्यासाठी. आणि अपरोक्ष म्हणजे त्याचा अनुभव, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेणं, यासाठी हा सगळं घडवते. आता आपला विचार चालू येतो म्हणजे की अध्याय 7, त्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. तर इथे ज्ञान शब्दाचा अर्थ आहे परोक्ष. परोक्ष म्हणजे इनडायरेक्ट, आपल्याला कळेल असे शब्द वापरते, पण वेळ कमी आहे. बघा, इनडायरेक्ट म्हणजे काय, जेव्हा आपण ग्रंथांमध्ये वाचतो, ग्रंथांमधून आपण एखादी गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला अनुभव येतो का खरं म्हणजे त्याचा. ठीक आहे, मला कोणीतरी सांगितलं की मी आयुष्यात कधीही समजा जिलेबी खाल्ली नाही, आणि शब्दांनी मला जर कोणी शब्द वाचले मी की जिलेबी कशी आहे, किंवा कोणीतरी मला सांगितलं की ती अशी गोल असते, मग ती अशी करायची असते, मग ती अशी पाकात ठेवायची असते, कितीही मी जर ऐकलं तरी मला त्याचा अंदाज येऊ शकतो फक्त. आणि जेव्हा मी म्हणजे या सगळ्याला अंदाज येणं, त्याला म्हणतात परोक्ष. कळतंय अर्थ, इनडायरेक्ट, परोक्ष. म्हणून जे सगळं तत्वज्ञान मी वाचते, मी भगवद्गीतेचा अभ्यास करते किंवा कुठल्याही मी ग्रंथाचा अभ्यास करते, त्याला अपरोक्ष असं म्हणतात. डायरेक्ट खरा अनुभव नाही येतो. आणि खरा अनुभव जो आपल्याला येतो, आता मला कोणीतरी माझ्या जिभेवर येऊन ती जिलेबी ठेवलीच आणि मी स्वतः चाखलंच ते, की मला कळतं याला जिलेबी म्हणतात. कळलं अर्थ, त्याला म्हणायचं परोक्ष. म्हणून परोक्ष अनुभव जो आहे तो सद्गुरू कृपेशिवाय मिळत नाही, असं वेदांत शास्त्र म्हणतं. म्हणून ज्ञान विज्ञान योग हा जो आपण शब्द पाहिला, हा जो अध्याय आहे, त्याच्यामध्ये ज्ञान परोक्ष सगळं तिथे लिहिलेलं आहे काय आहे ते. आणि एकदा की परोक्ष ज्ञान झालं की मग हळूहळू ते विज्ञानीकरणाकडे. विज्ञानीकरण म्हणजे काय, तर ज्ञानाचं विज्ञान होणं म्हणजे त्याच्यामध्ये सहजता येणं. परत विज्ञान म्हणजे आपण शाळेमध्ये शिकलो ते विज्ञान, सायंटिफिक गोष्टी, त्याच्याबद्दल हा विषय चाललेला नाहीये. शब्दांचे अर्थ, संदर्भ बदलले की बदलतात. इथे ज्ञानाचं विज्ञानीकरण म्हणजे ज्ञानामध्ये जेव्हा सहजता येते, आणि ती कशी येणार आहे, तशी जर आली तर त्याच्यामधनं ऐक्य भगवंताशी, तो सगळा विषय जो आहे तो या 7व्या अध्यायाचा आहे. त्याच्यामधनं पुढे भगवंताने सांगितलं अक्षर ब्रह्मयोग. आणि अक्षर ब्रह्मयोग म्हणजे ब्रह्म, कर्म, अध्यात्म, जगत, जीव या सगळ्याबद्दलच्या संकल्पना अतिशय स्पष्ट पद्धतीने भगवंताने या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. तो आहे 8वा. आता आलो आपण 9व्या. धावावं लागतंय मला पण माहितीये का, दम लागला धावता धावता बसूनच. आपण 9व्यापर्यंत आणि 18पर्यंत कसं पोहोचणार मला माहिती नाही, 15 मिनिटं, पण मी 15 मिनिटात संपवणार. 9वा अध्याय. 9वा अध्याय हा सगळ्यात लाडका अध्याय आहे ज्ञानेश्वर माऊलींचा. त्याला राज्यविद्या राजगुल्य योग असं म्हणतात. राजा कसा असतो, सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात मोठा, तसा हा राजयोग आहे. आणि राजयोग म्हणजे ते मीच होणं, त्याला राजयोग म्हटले भगवंताने. आणि तो राजयोग कसा मिळवायचा त्याचा उपाय भगवंताने या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. आणि हा अध्याय असं म्हणतो की खरं म्हणजे ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म आहे, पण मला काय वाटतं मी ब्रह्म नसून जी काय शरीरातली मी शमिका आहे, मी स्त्री आहे, मी मराठी बोलते, मी आई आहे, मी हे करते, मी ते करते, मी रोज सकाळी पोळ्या करते, असं मला वाटतं की नाही. माझ्याबद्दल प्रत्येकाने आपापल्याबद्दल विचार करायचा आहे. स्वतःला आपण संकुचित करून टाकलेलं आहे. मी त्या देहाच्या संदर्भात मी स्वतःला संकुचित केलेलं आहे. आणि आपलं तत्वज्ञान आपल्याला म्हणतं की तू ब्रह्मस्वरूप आहेस, ब्रह्मच सत्य आहे आणि ब्रह्माशिवाय काही नाहीच. अद्वैत, द्वैत नाहीच. नानास्ती किंचिना. नाना म्हणजे छोट्यातलं छोटं पण द्वैत नाही आहे. आणि मला माझ्यापेक्षा सगळं हे वेगळं दिसतं, माझ्यापेक्षा तुम्ही वेगळे, माझ्यापेक्षा माईक वेगळं आहे, टेबल वेगळं,
आता ते सोडा, माझ्या देहातले 2 हात वेगळे, 2 पाय वेगळे, मला सतत द्वैत, मी द्वैतातच वावरते. आणि शास्त्र म्हणतं ब्रह्म उघड आहे, सगळं फक्त ब्रह्म आहे. आणि मला मात्र असं सगळीकडे मी द्वैत रूपात सगळं पाहते. ब्रह्म उघड आहे. बघा, एखादी गोष्ट उघड आहे, ब्रह्म झाकून ठेवलाय का? एखादी गोष्ट उघड आहे आणि तरी पण जेव्हा ती कळत नाही त्याला म्हणतात गुह्य. गुप्त म्हणजे झाकून ठेवलेले. किती छान शब्द, पण किती सुंदर वापरले बघा. झाकून ठेवलेलं गुप्त धन वगैरे आपण समजू शकतो, पण उघड असून जे कळत नाही त्याला म्हणायचं गुह्य. म्हणून राजगुह्य ज्ञान आहे, राजविद्या, राजगुह्य म्हटले त्याला. एक खूप छान कथा आहे बरं का, पण एकही कथा नाही घेतली, प्रवचन पूर्ण होत नसतं कथेशिवाय. आणि कानाला बरं वाटतं. आणि कुठल्याही वयामध्ये आपल्याला कथा ऐकायला आवडतात बरं का. आपल्याला काही लहान बाळ असावं लागत नाही कथा ऐकायला. मुल्ला नसरुद्दीन नावाचा एक व्यापारी होता, पूर्वीची कथा आहे. आणि तो व्यापार करत असत, म्हणजे ते आपण काय म्हणतो डेझर्ट किंवा सगळं अरब देशामध्ये. तर तो काय करायचा की त्या उंटांवर, काही उंटांवर काही पोती ठेवायचा बरं का. आणि त्या पोत्यांमधनं त्यांनी तो स्मगलिंग करत असं ते चेकपोस्ट होते, चेकपोस्ट. कारण तो एका प्रदेशामधनं दुसऱ्या प्रदेशामधनं ते उंटांना पाठीवर सामान घेऊन जायचा. तर जेव्हा चेकपोस्ट असायचं की नाही, तेव्हा चेकिंगसाठी ते पाठीवर, उंटांच्या पाठीवर काय आहे हे सगळं ते तिकडे तपासत असत. आणि सगळी गोष्ट जरी तपासून पाहिली तरी त्यांना काहीच मिळायचं नाही. असं कित्येक वर्ष चालायचं. हा काही उंटांना घेऊन यायचा, उंटांवरच्या पाठीवर खूप सामान असायचं आणि सामान सगळं तपासलं तरी त्यांना काहीच आक्षेपकारक असं मिळत नसत. आणि त्या समोरच्या सगळ्या चेकिंग करणाऱ्या लोकांना पण माहिती होतं की हा काहीतरी स्मगलिंग करतोय, माहिती होतं. आणि याला पण माहिती आहे आपण स्मगलर होतो, पण तरी त्याला खूप गंमत वाटायची की आम्हाला पकडलंच जात नाहीये. एवढे वर्ष, कित्येक वर्ष चालू राहिलं, तो घेऊन जायचा. आणि खूप वर्षानंतर तो रिटायर झाल्यानंतर त्याने हे जे राहत होता व्यवसाय तो सोडला आणि तो सहज एकदा एका प्रांतामध्ये दुसऱ्या प्रांतामध्ये पूर्ण चालला होता. आणि तो त्या सगळ्या अधिकाऱ्यांना भेटला. आणि ते अधिकारी सगळे ते एकत्र चहा वगैरे काय कावा तिकडचं काय पीत असतील ते एकत्र सगळे भेटले. आणि तिकडचे जे जुने अधिकारी होते ते सगळे म्हणाले की आम्हाला माहिती आहे की तू स्मगलिंग करत होतास, मान्य, पण काय स्मगलिंग करत होतास ते नाही कळलं रे बाबा, ते तू सांगशील का? तर तो हसून असं म्हणतो की मी उंटांची स्मगलिंग करत होतो. आता जे स्मगलिंग करायचं आहे ते झाकून ठेवलं होतं का? हो आहे समोर, पण समोर असून पण आपल्याला जेव्हा कळत नाही त्याला म्हणतात गुह्य. म्हणून हे सगळं गुह्य तत्वज्ञान जे आहे हे या 9व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. आणि हे सगळं ऐकून झाल्यानंतर आता अर्जुन जो आहे तो थकलाय आणि अर्जुन म्हणतो हे सगळं सोड रे, सगळं तत्वज्ञान अवघड, की तू मला नक्की सांग की तू कोण आहेस, मला कळत नाही की तू नक्की कोण आहेस. आणि मग भगवंताने 10व्या अध्यायामध्ये काय केलं ते आपल्याला माहिती आहे. भगवंताने स्वतःच्या विभूती दाखवलेल्या आहेत मला, की हे पण मी, ते पण मी, ते पण मी, ते पण मी. आणि हे सगळं दाखवताना सगळंच खरं म्हणजे तो नाही, तोच आहे. विशेषत्वाने भूत म्हणजे पंचभौतिक असं जे आहे, आपण पण खरं म्हणजे भगवंताची विभूतीच होतो. पण भगवंताने काय केलं तर विशेष असा तो कोण आहे म्हणून 75 विभूती त्यांनी त्या अध्यायामध्ये, म्हणजे हे मी याच्यामधले मार्गशीर्ष, आता एवढ्या महिन्यांमधला मार्गशीर्ष मी किंवा अजून काय म्हणला की सगळ्या सूर्य मी, चंद्र मी, जान्हवी मी, म्हणजे सगळ्या नद्यांमध्ये गंगा नदीची आहे बघा, गंगा खळखळणारी आहे. आणि तीच गंगा जेव्हा शांत होते तेव्हा तिला जान्हवी म्हणतात. म्हणून सगळ्या नद्यांमध्ये जान्हवी मी, किंवा हिमालय, सगळ्या पर्वतांमध्ये हिमालय मी, सगळ्या पशूंमध्ये कामधेनू मी, असं तो म्हणतो. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ त्या गोष्टींमध्ये कोण असं भगवंताने सांगितलेलं आहे. आणि पुढे त्यांनी सांगितलं की अरे तू जे जे बघू शकतोस ते सगळं मीच आहे हे तू समजून घे. म्हणून हा सगळा विचार जो आहे तो विभूती योगामधला 10व्या अध्यायामध्ये आला. आणि त्याच्या पुढे जो आहे ते विश्वरूप दर्शन आहे. स्वतःच्या मुख्य विभूती सांगितल्यानंतर भगवंताला असं सांगायचं आहे की तुला दिसणारं सगळंच मी आहे, तुला जे काही दिसतं ते सगळंच मी आहे. कसं माझ्यामधनंच सगळं उत्पन्न झालेलं आहे हे भगवंताने विश्वरूप दर्शनामध्ये दाखवलं. आणि एवढं सगळं ते बघा, आपल्याला सगळं छान असेपर्यंत सगळं बघवतं, पण बऱ्याच गोष्टी आपल्याला बघवत नाही. हो, आता कलियुगामध्ये आपण म्हणतोय की नाही, तसंच त्या अर्जुनाला ते सगळं बघवलं नाही. आणि तो असं म्हणतो की भगवंता तुझं राजगुह्य जे ज्ञान आहे ते ठेव बाजूला, किंवा
तुझं विभूती जे आहे ते ठेव बाजूला, तुझं विश्वरूप दर्शन जे आहे ते सगळं तू ठेव बाजूला. तू इतकं सगळं नको रे बाबा मला, तू माझ्यासाठी, कारण मी अल्पमती आहे, मला तुझं पूजन करता येईल तेवढा छोटा तू माझ्यासाठी हो रे. आणि म्हणून भगवंताने 12व्या अध्यायामध्ये काय केलं की माझी भक्ती कर तू, म्हणून तो स्वतःच्या स्वरूपामध्ये तिकडे काय त्याच्यासमोर प्रगट झालेला आहे. म्हणून तू एवढ्या सगळ्यापेक्षा तू एक मला भगवंताला बस, अशासाठी भक्ती कशी करशील. बघा मगाशी आपण त्याचा जाता जाता उल्लेख केला होता, करायचं तेच आहे. उपाय जो सांगितलेला आहे भक्ती योग हा जो सांगितलेला आहे त्याच्यामध्ये भगवंत म्हणतोय की तू प्रेम कर. कारण मला काय करता येतं माहिती आहे का, मला प्रेम करता येतं, हे सगळ्यांना मान्य आहे की मला प्रेम करता येतं. आणि मला काय वाटतं की माझं कोणावर तरी प्रेम आहे, बरोबर. आता या वयामध्ये आपण नवरा किंवा बायको एकमेकांबद्दल बोलून नक्की छान होत, मी आत्ताच म्हणते हे चला असं म्हणू शकते की चला माझ्या मुलीवर प्रेम आहे असं जर मला वाटत असेल, समजा तुमचं कोणावर प्रेम आहे त्याच्यावर आठवा बरं तुम्ही. मी माझ्या संदर्भात बोलते आहे, माझ्या मुलीवर प्रेम आहे असं जर मला वाटतंय बरं का, तर अगदी जेव्हा मला गाढ झोप लागायची असते तेव्हा मला ती जवळ नको असते. खरंच विचार करा, कारण माझ्या स्वरूप माझ्या मध्ये आलेलं कोणीही मला, कारण खरं म्हणजे जेव्हा मी गाढ झोपेत जाते तेव्हा माझ्या स्वरूपाशी मी एकरूप होत असते. फक्त ते स्वतःच्या कर्तृत्वाने होत नसल्यामुळे त्याला ज्ञानाची अवस्था न म्हणता त्याला घन अज्ञानाची अवस्था म्हटलेली आहे शास्त्राने. पण गाढ झोपेमध्ये संपूर्णपणे लयाला गेलेलं असतं मन बुद्धी चित्त अहम, हे संपूर्णपणे लयाला गेलेलं असतं. आणि तसंच मन बुद्धी चित्त अहम लयाला गेलं आणि अवस्था जर जागृत असेल त्याला म्हणतात मोक्ष. एवढं करून ते सोपं तत्वज्ञान आहे. संपूर्णपणे आपला वेदांत शास्त्राचा अभ्यास जो आहे तो या गाढ झोपेबद्दल जास्त बोलतोय, सुषुप्ती अवस्था. कारण आपलं सगळं लक्ष जे असतं ते जागृतीकडे असतं आणि स्वप्नावस्थेकडे असतं. आणि जर आपण कारण देहाकडे लक्ष द्यायला ते घन अज्ञान आहे, त्यालाच ईश्वर म्हटलंय. ईश्वर म्हणजे काय म्हटलं ना, एक अजून एक वेगळं प्रवचन ठेवायला पाहिजे, असं ते होऊ शकत नाही. तो तिथे ईश्वर बसलाय, तिथे प्राज्ञ अवस्था आहे, समर्थीसाठी ईश्वर आहे. तर भगवंताने काय सांगितलं की तुला प्रेम करता येतं की नाही. मला असं वाटतं मला दुसऱ्यांवर प्रेम करता येतं. आणि धक्का बसतो आपल्याला जेव्हा आपण उपनिषदांकडे जातो. उपनिषद म्हणतं तुला दुसऱ्यांवर कोणावरही प्रेम करता येत नाही, तू स्वतःवरच प्रेम करतोस. मी फक्त असं ते म्हणते की तुझ्यासाठी मी किती केलं. मग आपण काय म्हणतो बायका सगळे रक्ताचं पाणी आणि हाडांच्या काड्या. कोणीही कोणासाठी काहीही करत नसतं, आपल्याला काही योग्य वाटत असतं म्हणून आपण करत असतो. विचार करा. आणि शास्त्र म्हणतंय बोलतंय म्हणजे खोटं नाही, निर्दोष. उपनिषद म्हणतं पूर्वधारण्यक उपनिषद असं म्हणतं आत्मा नसतो कामाला सर्व प्रिय भवती. आत्मा नसतो, तुझ्या आत्म्याला प्रिय म्हणून ते तुला आवडतंय. तुझ्या आत्म्याला ज्या क्षणी ते प्रिय नसेल त्या क्षणी तू बाजूला करून टाकशील ते. म्हणून मला सगळं प्रिय आहे म्हणून मला सगळं प्रिय असतं. भगवंत म्हणून ठीक, तुला तू प्रिय आहेस की नाही मला तेवढं पुरेसं आहे. तुला तू प्रिय आहेस ना, याचा अर्थ तुला स्वतःवर प्रेम करता येतं. भांडवल काय आहे? प्रेम करणं. भांडवल आहे प्रेम करणं. आणि दुसऱ्यांवर नसेल स्वतःवर प्रेम करता येतं ना, ठीक. जर तू दुसऱ्यांवर प्रेम केलं तर त्याला म्हणायचं प्रपंच. आणि स्वतःचं स्वस्वरूप आत्मतत्व म्हणजेच भगवंत, त्याच्यावर तू प्रेम केलंस तर त्याला म्हणायचं भक्ती. म्हणजे त्याच प्रेमाला आपण प्रापंचिक स्वरूप न देता आपण भगवंत असं म्हटलं तर त्याला म्हणायची भक्ती. हा सगळा विचार जो आहे तो भक्ती योगामध्ये आलेला आहे. त्याच्यामधला 13वा अध्याय जो आहे त्याच्या पुढचा तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याला क्षेत्रज्ञ योग असं म्हटलेलं आहे. मग क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्रज्ञ. क्षेत्र म्हणजे आपलं शरीर असं जर म्हटलं आपल्याला ते युद्ध क्षेत्र वगैरे वाटतं किंवा ज्या क्षेत्राला आपण दर्शन घ्यायला जातो भगवंता देवाचं. क्षेत्र शब्दाचा अर्थ जागा जी आहे क्षेत्र, तो आपल्याला देव असं जर आपण क्षेत्र म्हटला तर क्षेत्रज्ञ म्हणजे देहात राहणारा. ज्ञ म्हणजे ज्ञान असलेला. ज्ञ म्हणजे ज्ञान. त्या देहात असलेला जो मुख्य पुरुष आहे. पुरुष शेती पुरुष हा पुरुष. आपण सगळे पुरुष म्हणजे बघ पारमार्थिक सत्यामध्ये सगळे पुरुष. आणि पुरुष म्हणजे पुरुष शेती पुरुष. पुरे पुरुष शेती पुरुष. पूर म्हणजे आपल्याला माहिती नगर. पूर म्हणजे नगर. त्या नगरामध्ये तो झोपल्यासारखा असतो कारण तो तिथे ऍक्टिव्ह नसतो. आत्मतत्व जे आहे ते स्वतः काहीच करत नसतं, ते न करता करत असतं. म्हणून त्याला झोपल्यासारखा, त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. म्हणून पारमार्थिक सत्य
जागतिक सत्तेमध्ये आपण सगळे भगवंतच आहोत, हा सगळा विचार जो आहे तो 13वा अध्यायामध्ये आलेला आहे. आणि 14वा अध्याय जो आहे तो आहे गुणत्रय विभाग योग. त्रिगुण विचार किती महत्वाचे आहे. संपूर्ण जग त्रिगुणात्मक आहे. संपूर्ण जग त्रिगुणांशिवाय जगच नाहीये. प्रत्येक गोष्ट त्रिगुणात्मक आहे. आपण स्वतः पण त्रिगुणात्मक होतो. प्रकृतीच्या त्रिगुणांमधून झालेलो होतो. प्रकृती आणि साम्यावस्थेमध्ये होती आणि मग त्याच्यामध्ये क्षोभ झाला. पृथ्वी कशी निर्माण झाली, सृष्टी कशी निर्माण झाली, मग नंतर मग काय आधी मूळ माया, मग पूर्ण माया, प्रकृती साम्यावस्था आणि त्याचा क्षोभ म्हणजे वर खाली गेल्यानंतर ते सगळं हे आपल्याला पांचभौतिक दिसतं आहे. ते जगत तयार झालं. ते बाहेरचे शास्त्रज्ञ अजून शोधतच बसले. बिग बँग जग कसं तयार झालं, आपल्या सगळ्या संतांनी सगळं उत्तरे देऊन ठेवलेले. संपूर्ण जग जे आहे ते गुणत्रय 3 गुणांनी बनले. सत्व रज तमाचा खेळ आहे सगळा. परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ 3 गुण. मग गुणामध्ये कुठला गुण आता जास्त आहे, गुणामध्ये वेगळा गुण जास्त आहे. आणि तिघांमध्ये उपाय कसा होईल. मग तिघांमधनं बाहेर पडल्याशिवाय उपाय होणार नाही. आणि तिघांमधनं बाहेर पडताच येणार नाही. प्रकृतीच्या बाहेर जाणार कसं बघा, प्रकृतीच्या बाहेर जाणार कसं, त्रिगुणांमधनं पडूच शकत नाही. मग त्रिगुणांच्या प्रभावामधनं बाहेर पडावं असं शास्त्र म्हणतं. पण ते 3 गुण माझ्यावर दबाव पाडतात. मी असं वागावं, मी कधीतरी रागवतेच, मी कधीतरी खूप प्रेमाने बोलते. हे स्वतः मी काहीही करत नसते. ते त्रिगुण खेळतायत एकमेकांमध्ये. आणि त्याचा उपाय जर करायचा असेल तर त्रिगुणांमधनं बाहेर पडणं हा उपाय काय आहे. तो उपाय आलेला आहे 14वा अध्यायामध्ये. 15वा जो आहे ते पुरुषोत्तम योग आहे. आणि पुरुषोत्तम योगामध्ये 3 आपल्या समोर नावासमोर ठेवलेले. एक आहे क्षरपुरुष, एक आहे अक्षर पुरुष आणि एक आहे उत्तम पुरुष. क्षर म्हणजे जीव, क्षर म्हणजे त्याचा क्षय होतो, तो संपतो. मी जीव रूपाने अजून 50 वर्षानंतर तो काय 23-25 वर्षांना संपणार आहे. मी जीव आहे. मी आत्मरूपाने कधी संपणार नाहीये. आणि जीव कधीच ईश्वर होऊ शकत नाही सिद्धांत. म्हणून ईश्वर कळला पाहिजे. मला 3 शब्द समोर ठेवले त्याच्याने. एक आहे क्षर, त्याचा क्षय होतो म्हणजे जीव. एक आहे अक्षर, त्याचा क्षय होत नाही, त्याला म्हणायचं ईश्वर. पण आपल्याला ईश्वर व्हायचं नाही, हे होताच येत नाही. आपल्याला व्हायचं ब्रह्म. आणि ब्रह्म म्हणजे उत्तम पुरुष. क्षर, अक्षर आणि ब्रह्म, जीव, ईश्वर, ब्रह्म या सगळ्या संकल्पना ज्या आहेत या 15व्या अध्यायामध्ये आलेल्या आहेत. म्हणून भगवद्गीता फक्त पाठ करून उपयोग नाही, अर्थ कळणारच नाही, शब्दांच्याकडे लक्ष दिलं नाही तर. 16वा अध्याय आपल्याला माहिती आहे की दैव आसुर संपत्तीच्या, दैवी संपत्ती म्हणजे दैवी गुण आणि आसुरी संपत्ती म्हणजे आसुरी वाईट गुण. आणि आपल्याला इतका धक्का बसतो आपण जेव्हा या अध्यायाकडे जातो तेव्हा भगवंताने 26 गुणांची यादी सांगितलेली आहे याच्यामध्ये सुरुवातीलाच. आणि 6 दुर्गुण आहेत. बघा आपल्याला एरवी काय वाटतं, बाहेर समाजामध्ये बघताना दुर्गुण जास्त आहे, बरोबर असं आपल्याला वाटतं की नाही. आणि त्याच्याबरोबर उलटं भगवंताने या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की 26 गुण आहेत आणि दुर्गुण फक्त 6. आणि हे 6 दुर्गुण इतके प्रभावी होतात की 26 सद्गुणांना तापतायत. सो अभयम सत्वशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती ज्ञानम नमश्री यज्ञ स्वाध्यायस्तव अर्जव, हे सगळे 26 गुणाची गाडीच नव्हते, सूचीच सांगितले सुरुवातीलाच भगवंताने. मग हे सगळं जे आहे हा विचार जो आहे त्याच्यामध्ये आसुरी गुण जर का आपण शांत केले आणि दैवी गुणांमधनं आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो, हा सगळा विचार जो आहे तो 16व्या अध्यायामध्ये 17वा जो आहे तो श्रद्धात्रय विभाग योग. अतिशय महत्वाचा विचार आहे श्रद्धात्रय. आणि त्रय म्हणजे परत सत्वरजतमामध्ये श्रद्धा कशी असते ती थोडंसं विचार करा. आपण सगळं जाच पडतो बरं का आपल्या स्वतःच्या विषयी. आपलं डायबिटीस कसं आहे, आपली शुगर कशी आहे, माझं वजन किती आहे, हे सगळं आपण चेक करतो. पण भगवंतावर माझी श्रद्धा किती आहे. जर भगवंतावर खरी श्रद्धा असेल ना तर दुःखाला वावच नाही. श्रद्धा नाही म्हणून दुःख आहे. आणि ती त्रिगुणांमधून कशी येते हा सगळा विचार जो आहे हा विचार 17व्या अध्यायामध्ये आलेला आहे. आणि शेवटचा अध्याय जो आहे तो आहे काय त्याचं नाव, मोक्ष संन्यास योग.
की मोक्ष तुम्हाला कसा मिळणार. आणि त्याच्यामध्ये हे सगळं सांगून झाल्यानंतर अर्जुन असं म्हणतोय की माझी स्मृती की नष्टो मोह स्मृती लब्धा. माझा मोह, कारण सुरुवातीला त्याला मोह झाला होता, त्याला विषाद झाला होता. मग हे सगळं तत्वज्ञान सांगून झालं म्हणजे उपक्रम विषयासाठी सुरुवात केली, बरोबर उपसंवाद तो विषय संपवला, बोलत नाही. सुरुवात झाली शोक, विषाद, मोह, याच्यामधून सुरुवात आहे. आणि हे सगळं तत्वज्ञान सांगून झाल्यानंतर अर्जुन असं भगवंताला म्हणतोय की भगवंता तुझ्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला. हा सगळा विचार जो आहे हा असा आपल्याला भगवद्गीतेमधला आलेला दिसतो. याच्यामध्ये खूप विचार आहेत, पण सगळ्याला आपण एका तासामध्ये न्याय देऊ शकत नाही. पण जीव ब्रह्म ऐक्य असा विचार ठेवून आपण